नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं रेखा फॅशन मराठीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण 38 साईज कटोरी ब्लाऊज पेपर कटिंग करणार आहोत। तर ह्या कटिंगमध्ये आपल्याला उंची किती घ्यायची आहे, आपण उंचीमध्ये किती इंच मिळवायचं, शोल्डर किती घ्यायचं, छातीचा चौथा भाग कसा काढायचा, छातीच्या चौथ्या भागात आपल्याला किती इंच मिळवायचं, संपूर्ण माहिती आहे आजच्या व्हिडिओमध्ये। तर तुम्ही हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा, व्हिडिओवर कंटिन्यू शेवटपर्यंत राहा। चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, ह्या कटिंगची जी उंची आहे ती आहे फक्त 13 इंच, पण छाती आहे 38 इंच। तर आता आपल्याला कमी उंचीची ब्लाऊजची आपल्याला कटिंग करायची आहे। तर उंचीमध्ये आपण 1 इंच मिळवलं, 14 इंच, दोन्ही साईडने बरोबर 14 इंच घ्यायचं आणि सरळ रेष मारून घ्यायची। शोल्डर आपल्याला त्यांचं मोठं आहे, तर आपल्याला शोल्डर घ्यायचा आहे 5.5 इंचाचं। उंची घ्यायची आहे आपल्याला, मोंढा घ्यायचा आहे आपल्याला 5.5 इंच। मोंढा मोजून घ्यायचा आहे, शोल्डर आणि मोंढा व्यवस्थित बरोबर आलेला आहे का 5.5 इंच। सरळ रेष मारून घ्यायची। हे बघा, आता आपल्याला छातीचा चौथा भाग काढायचा आहे। ज्यांना टेप कळत नाही त्यांना ही कटिंग करता येईल, पेपर कटिंग। ते बघा, ही जी 38 साईज आहे, तर 38 नंबरपासून आपल्याला 1 नंबरपर्यंत ह्या पद्धतीने टेप आहे तो फोल्ड करायचा आणि परत एकदा आपल्याला ह्या पद्धतीने टेप फोल्ड करायचा आणि बरोबर 4 भाग झालेले आहेत। तर हे बघा, 9.5 इंचाचा चौथा भाग आलेला आहे आपल्या छातीचा चौथा भाग 9.5 इंच, म्हणजे कटोरी आहे आपली 9.5 इंचाची। 2 इंच मार्जिनसाठी ॲड करून घ्यायचा आहे। तर 9.5, 10.5, 11.5 इंचाची संपूर्ण घडी आली। आता आपल्याला काय करायचं आहे, मोंढ्याचं माप टाकून घ्यायचं आहे। 1.5 इंचाचा मोंढा हा बॅक साईडचा आहे, 1.25 इंचाचा मोंढा हा फ्रंट साईडचा आहे। तर हे बघा, आपण अशा पद्धतीने फोल्ड करून फिरून घेतलेला आहे पेपर आणि मोंढ्याचा शेप आहे तो आपल्याला व्यवस्थित आहे तो देऊन घ्यायचा आहे, डार्क करून घ्यायचा आहे। फ्रंट साईड आणि बॅक साईड दोन्ही साईड आपल्याला मोंढ्याला शेप व्यवस्थित देऊन घ्यायचा। तर बघू शकता, आता आपल्याला गळारुंदी टाकायची आहे। गळा उंची आणि गळारुंदी घेतली मी 2.5 इंच, उंची घेणार आहे 6 इंच, रुंदी घ्यायची आहे परत आपल्याला 2.5 इंच। हा जो बॉक्स आहे आपल्याला अशा पद्धतीने तयार करून घ्यायचा आहे आणि मग आपल्या कटोरी ब्लाऊज असल्यामुळे आपल्याला व्यवस्थित आहे तो गोल शेप आहे तो देऊन घ्यायचा आहे। अशा पद्धतीने आपल्या कटोरी ब्लाऊजचा जो गळा आहे तो पण झालेला आहे। तर हे बघा मैत्रिणींनो, आपलं जे आहे गळारुंदी झाली, शोल्डर झालं, मोंढा बॅक साईड फ्रंट साईड झाला, गळा उंची झाली, गळ्याचा आकार झाला, छातीचा चौथा भागही झाला आणि 2 इंच मार्जिनसाठीही आपलं झालेलं आहे। बघा, 9.5 इंच अधिक प्लस आपल्याला 2 इंच म्हणजे 10.5 इंच, 11.5 इंच। तर आता आपण योगपट्टीचं माप टाकतोय, 2.5 इंचावर आपल्याला योगपट्टीचं माप टाकून घ्यायचं आहे। ते सरळ रेष मारून घ्यायची। आपली जी योगपट्टी आहे ती आपल्याला 1.5 इंचाने वरती उचलून घ्यायची आहे अशा पद्धतीने आणि मग आपल्या योगपट्टीला आपल्याला शेप आहे तो या पद्धतीने व्यवस्थित देऊन घ्यायचा। आता आपल्याला छातीचा पॉइंट काढायचा आहे। तर हे बघा, छातीची घडी आहे आपली 11.5 इंच। 11.5 इंच आपल्या छातीची घडी आलेली आहे। इथं थोडंसं आपलं लाईन आहे ती चुकली होती, ती आपण सरळ करून घेतली। तर 11.5चा आपल्याला निम्म करायचा आहे। तर 11.5चं आपलं निम्म किती होतं आहे, अशा पद्धतीने तुम्ही टेप आहे तो फोल्ड करून घ्यायचा आणि बघून घ्यायचं। तर बरोबर आपलं 5.5 इंच 11.5चं निम्म येते। या पद्धतीने सरळ रेष मारून घ्या। इथून आपल्याला 2.5 इंचावर एक पॉईंट घ्यायचा, इथून आपल्याला 1.5 इंचावर एक पॉईंट घ्यायचा आणि ह्या पद्धतीने आपल्या कटोरीला व्यवस्थित आहे तो गोल शेप आहे तो देऊन घ्यायचा आहे। झाली आपल्या कटोरीची सुद्धा मार्किंग झाली। आता फक्त आपलं शोल्डर आहे ते फक्त 1/2 इंच म्हणजे 2 रेषा, तर 1/2 इंचाने आपलं शोल्डर आहे आपल्याला डन करायचं आहे आणि 1/2 इंचानी आपल्याला आपलं योगपट्टीचं माप आहे ते खालतून वाढून घ्यायचं आहे। म्हणजे आपली योगपट्टी आपल्याला 1/2 इंचाने वाढवून घ्यायची आहे। ती का वाढवायची आहे मी प्रत्येक व्हिडिओ सांगत असते। ज्यावेळेस आपण ब्लाऊज कटिंग करतो आणि ज्यावेळेस आपण स्टिचिंग करतो
तर आपल्या फ्रंट पार्ट आहे तो उंचीत कमी पडतो, त्यामुळे आपल्याला आपल्या योगपट्टीमध्ये किंवा क्रॉसपट्टीमध्ये किंवा कटोरीमध्ये आपल्याला योगपट्टीमध्ये आणि क्रॉसपट्टीमध्ये आपल्याला 1.5 इंच वाढवायचा, अर्धा इंच वाढवायचा आहे आणि योगपट्टीमध्ये आपल्याला 1/4 इंच वाढवायचा आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला आपल्या आवडीनुसार आपल्याला वाढवायचं आहे. ज्यांना योगपट्टीमध्ये वाढवायचं आहे त्यांनी योगपट्टीमध्ये 1/4 इंच वाढवायचं, ज्यांना क्रॉसपट्टीमध्ये आणि कटोरीमध्ये वाढवायचं आहे त्यांनी अर्धा इंचाने वाढवून घ्यायचं आहे. तर ह्या पद्धतीने आपलं जे संपूर्ण मार्किंग झालं, आता आपण त्याची व्यवस्थित आहे ती कटिंग करून घेतोय. 1/2 इंचही आपण शोल्डर डन करून घेतलं. कटोरीचा आणि बॅक साईडचा पार्ट आहे तो आपल्याला व्यवस्थित आहे निम्मा करून घ्यायचा आहे. आता आपण जे आपण वाढवलेलं होतं 1 इंच एक्स्ट्रा घेतलेलं होतं त्याची आपल्याला कटिंग आहे ती करून टाकायची आहे. म्हणजे बॅक साईडचा आणि त्या 1 इंचाचा काही संबंध नाही. आधी आपण त्याची व्यवस्थित आहे ती कटिंग करून घेऊ. तर आपल्याला आता गळा उंची घ्यायची आहे 4 इंच, अर्धा इंच मार्जिनसाठी ॲड करायची. गळा रुंदी आपण 2.5 इंच वरतून 2.25 इंच घेतलेली आहे. अशा पद्धतीने गळ्याचं माप टाकलं आणि गोल गळ्याला शेप आहे व्यवस्थित देऊन घेतला. आता आपल्याला बॅक साईड टक्स घ्यायचा आहे. आडवा 4.5 इंच, उभा 4.5 किंवा 4.25 इंच घ्यायचा आहे आणि अर्धा इंचावरून आपल्याला टक्स आहेत ते मारून घ्यायचे आहे. 38 साईज आहे, उंची आहे आपली 13. आता आपण फ्रंट पार्ट आहे मोजून घ्यायचा आहे आणि आपल्याला त्याची बॅक साईडचाही पार्ट आपण मोजून घ्यायचा आहे. तर बरोबर आपला 14 इंच भरलेला आहे. का आपण 1/4 इंचाने आपला पार्ट आहे तो बॅक साईड आहे आणि फ्रंट साईड आहे तो डन केलेला आहे. तर आधी जे एक्स्ट्रा उरलेलं आहे त्याची आपण कटिंग करून घेतो आणि मग आपल्याला योगपट्टीची कटिंग करून घ्यायची आहे. आपला मोंढा आहे तो 1.5 इंचाचा, तोही आपण कट केला, 1.25 इंचाचाच ठेवलेला आहे. कटोरीची ही व्यवस्थित कटिंग आहे ती करून घ्यायची आहे. तर ह्या पद्धतीने आपली संपूर्ण कटिंग आहे ती झालेली आहे. तर आपल्याला ह्याच्यावरही आपण मार्करने लिहून घ्यायचं 38 छाती आणि उंची आहे आपली 13 इंच. तर ह्या पद्धतीने आपण मार्किंग करून घेतलेलं आहे. तर आता हे बघा कटोरी आहे, ही कटोरी आपली हाय त्याच पद्धतीत ठेवायची आहे आणि आकृती आहे ती व्यवस्थित काढून घ्यायची आहे. आपली आकृती न हलवता आपल्याला आकृती काढायची आहे. आकृती खालीवर नाही झाली पाहिजे, या गोष्टीची काळजी घ्यायची आहे आपण. तर हे बघा आपल्या बरोबर 1.25 इंच भरलंय. तर आपल्याला कटोरी किती इंचांनी वाढवायची आहे, तर 1.25 इंचाने आपल्याला ह्या कडेने कटोरी वाढवायची आणि याही कडेने 1.25 इंचांनी वाढवायची आणि संपूर्ण कटोरी आपली तर 9.5 इंच भरलेली आहे. पुन्हा एकदा आपण माप आहे ते व्यवस्थित टाकून घेतलेलं आहे. तर बघू शकता 9.5 इंच बरोबर कटोरी भरलेली आहे. तर 9.5 इंचाला सुद्धा आपल्याला निम्मे करायचं असेल तर ह्या पद्धतीने करून घ्यायचं आहे. तर किती आलेलं आहे 9.5 इंचाचे निम्मे 4.25 इंच. वरून आपल्याला 1 इंच, खालतून आपण 1.5 इंच अशा पद्धतीने सरळ रेष मारून घ्यायची. हा 2.25 इंच आपल्याला 2.5 इंचाला जॉईन करायचा आहे आणि दुसराही 2.25 इंच 2.5ला जॉईन करायचा आहे. इथून आपल्याला 1.5 इंच वाढवायचा आहे आणि ह्या पद्धतीने सरळ तिरकी रेष मारून घ्यायची आणि मग आपल्या कटोरीला आपल्याला अशा पद्धतीने छोटे छोटे जे डॉट आहेत ते व्यवस्थित देऊन घ्यायचे आहेत. हे बघा ह्या पद्धतीने आपली कटोरी आहे संपूर्ण आपली वाढून घेतलेली आहे. तर 38 साईज संपूर्ण कटोरी आपली तयार झालेली आहे. तर चला आता आपण ही कटोरीची ही व्यवस्थित कटिंग करून घेणार आहोत. तर हे बघा ज्या पण नवीन मैत्रिणी असतील त्यांच्यासाठी खूप सोपा आणि संपूर्ण माहिती दिलेली आहे मी. ज्यांना टेप कळत नाही त्यांनी टेप कसा समजून घ्यावा त्याची ही माहिती दिलेली आहे मी. तर ट्रिक्स पण आहे आणि शिकवणं पण आहे. तर तुम्ही हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा. ज्या पण नवीन मैत्रिणी असतील त्यांच्यासाठी खूप स्पेशल आहे हा व्हिडिओ. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. आता आपल्याला टक्स घ्यायचा आहे. तर हुबा टक्स आपल्याला घ्यायचा आहे 2.5 इंच. आपला टोक आहे तो व्यवस्थित आहे जॉईन करून घ्यायचा आणि इथं 2.5 इंचाचा हुबा टक्स घ्यायचा. आडवा घ्यायचा आहे आपल्याला 1.5 इंचाचा.
आणि स्केलनी आपल्याला आपण जी टीप मारतो तिरकी आणि रेष मारतो ती या पद्धतीनेच असती. तर इथे छोटासा आपल्याला कट लावून घ्यायचा आहे. इथेही आपण एक छोटासा कट लावून घ्यायचा. तर ह्या पद्धतीने आपली संपूर्ण कटोरी बघा स्टिच झाल्यानंतर आणि आपली कटोरी पेपर कटोरी ही अशा पद्धतीने शेप येणार आहे आपल्या कटोरीला. तर बघू शकता ही कटोरी किती छान आलेली आहे आणि आकारही आपल्या कटोरीला छान आलेला आहे. तर हे जे माप आहे कटोरीचं 38 साईजचं हेही तुम्हाला कसं वाटलं ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. पुन्हा एकदा सांगते, व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर अशा पद्धतीने संपूर्ण आपलं मार्किंग झालेलं आहे. तर चला मग, श्री स्वामी समर्थ.